काही दिवसांपासून एक विषय खूप चर्चेत आहे. व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल मी कोणत्या विषयाची गोष्ट करत आहे. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षनेते अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत एक वादग्रस्त विधान केले. औरंगजेब क्रूर नव्हता, त्यानं अनेक मंदिरे बांधली होती, असं अबू आझमी म्हणाले. व या वक्तव्यामुळे अनेकांनी खूप संताप व्यक्त केला व विधानसभेत अबू आझमीचं निलंबन करण्यात आलं. अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केली. नितेश राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन अनेकांनी केलं. खासदार उदयनराजे भोसले यांनीही औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली. तर एका बाजूला विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी कबर हटवण्याची मागणी केली असून वेळ पडल्यास आक्रमक पावले उचलणार व थेट कारसेवेचा इशाराही यांच्याकडून देण्यात आला आहे. या सर्व गोष्टींमुळे औरंगजेबाची कबर ज्या गावात आहे त्या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. औरंगजेबाच्या कबरीभोवती पोलीस संरक्षण वाढवण्यात आले आहे. औरंगजेबाच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कबरीला संरक्षण असून ही हटवण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागेल असे सांगितले. तर सध्या अनेकांच्या मनात एक प्रश्न येत आहे की औरंगजेबाची कबर हटवणे खरंच शक्य आहे का? कबर हटवणं का अवघड जातंय व कोणते नियम आडवे येत आहेत ते पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. या सर्व मुद्द्यावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या भूमिका काय आहेत ते पाहू. शनिवारी अहिल्यानगर येथे एक पत्रकार परिषद झाली व या पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेने 17 मार्च 2025 रोजी सर्व जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांना व तहसीलदारास निवेदन देणार असल्याचे सांगितले. तर दुसऱ्या बाजूला या कबरीच्या मुद्द्यावरून बजरंग दलानं आक्रमक भूमिका घेतली. औरंगजेबाची कबर जर काढून टाकली नाही तर बाबरी मस्जिदीची पुनरावृत्ती होईल. लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन कार सेवा करतील असा थेट इशारा बजरंग दलातर्फे देण्यात आला आहे व यामुळे औरंगजेबाच्या कबरीवरचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी एक SRPF ची तुकडी व 15 कर्मचारी तैनात केले आहेत. अनेक ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे व कबरीकडे जाणाऱ्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. 29 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. या दिवशी मिलिंद एकबोटे औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी खुलताबादला येणार अशी माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एकबोटे व त्यांच्या समर्थकांना 16 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत जिल्हाबंदीचे आदेश दिले आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मीडियाने प्रश्न विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही कबर हटवण्यात यावी, फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात कारण ही कबर संरक्षित आहे. काँग्रेसच्या काळात या कबरीला ASI चे संरक्षण मिळाले आहे. औरंगजेबाची कबर हटवणं शक्य आहे का? तर खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय पुरातत्व विभागाच्या अंडर येते. देशातील ऐतिहासिक वारशांच्या संरक्षणाचे काम पुरातत्व विभाग करतो. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी 2826 ऐतिहासिक वारशांना संरक्षण देण्याची यादी ठरवण्यात आली. 2024 मध्ये ही संख्या 3650 एवढी झाली व आज घटिकेला 3680 एवढी आहे. औरंगजेबाच्या कबरेला एशियन मॉन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स ऍक्ट 1958 द्वारे संरक्षण मिळाले आहे. या कायद्यानुसार कोणतेही स्मारक जे एका शतकापेक्षा जुने आहे ते केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय पाडता येत नाही किंवा ते दुरुस्तही करता येत नाही. राज्य सरकारला औरंगजेबाच्या कबरीबाबत निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. जर सरकारने तसा प्रयत्न केला तर तो कायद्यानुसार गुन्हा मानला जाऊ शकतो. जर कोणी ऐतिहासिक स्मारकाला नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर 1958च्या
एशियन मॉन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स ॲक्ट म्हणजेच AMASR द्वारे शिक्षाही होऊ शकते. सुरुवातीला या शिक्षेचे स्वरूप 3 महिने कारावास व 5,000 रुपये दंड असं होतं व मार्च 2010 मध्ये या कायद्यात सुधारणा होऊन आता या कायद्याद्वारे 2 वर्षाचा कारावास व 1 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. राज्य सरकार ही कबर हटवू शकत नाही. या मागचं आणखी एक कारण सांगितलं जातं की अशा ऐतिहासिक वास्तूंना सर्वोच्च न्यायालयाद्वारे मिळणारे संरक्षण. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अनेकदा ऐतिहासिक स्मारक कितीही वादग्रस्त असली तरीही त्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते. अयोध्येच्या राम मंदिराबाबत निर्णय देताना न्यायालयाने ऐतिहासिक स्मारक देशासाठी महत्त्वाचे असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय पाहता याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला मोठी कायदेशीर लढाई लढावं लागणार असेही अनेक जण म्हणत आहेत. याबाबत महाराष्ट्र सरकार काय करू शकतो? तर सरकार पुरातत्व खात्याला ही कबर हटवण्याची विनंती करू शकतो का? तर नाही. पण जर राज्य सरकारला वाटत असेल एखाद्या विशिष्ट स्मारकाला संरक्षित वारसा स्थळ मानू नये तर सरकार पुढे पुरातत्व विभागाला हे स्मारक ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीतून कमी करण्याची विनंती करू शकते. किंवा आणखी एक ऑप्शन म्हणजे केंद्र सरकारला विनंती करू शकते. ASI ही केंद्रीय सांस्कृतिक मंडळाच्या आधिपत्याखाली येणारी संस्था आहे. केंद्र सरकारला AMASR कायद्याच्या सेक्शन 35 नुसार एखाद्या वास्तूला ऐतिहासिक वारसा यादीतून हटवण्याचा अधिकार आहे. त्यामुळं वाढत्या मागणीचा विचार करून राज्य सरकार केंद्र सरकारला विनंती करून ही कबर ASIच्या यादीतून वगळू शकतं. पण या मागणीचा पुरातत्व शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांकडून आढावा घेतला जातो. ते या स्मारकाचा रिव्ह्यू करतात आणि नंतर त्यावर निर्णय घेतात व शेवटचा निर्णय मात्र राज्य सरकार व केंद्र सरकार या दोघांचा असतो. ही प्रक्रिया एवढी सोपी नाही. या स्मारकांना संविधानात कायदेशीर संरक्षण मिळालं असल्याने ती यादीतून कोणालाही कायदेशीर प्रक्रियेशिवाय सहजासहजी काढून टाकता येत नाही असे कायदे तज्ज्ञ सांगतात. याशिवाय जर केंद्र सरकारनं औरंगजेबाची कबर हटवण्याचा निर्णय घेतला तर यामुळे जगात भारताच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचू शकतो. भारतात युनेस्कोद्वारे मान्यता प्राप्त अनेक ऐतिहासिक स्मारक आहेत. ती स्मारके कोणी निर्मिली असो व त्यांचा इतिहास काही असो, पण अशा वास्तूंना जगभरात महत्त्व प्राप्त असतं. जर सरकारनं औरंगजेबाची कबर हटवण्याचा निर्णय घेतला तर यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात. भारतावर ऐतिहासिक वारसे नष्ट करण्याचे आक्षेपही होऊ शकतात असे काहींचे मत आहे. आज घडीला औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापले आहे. तरी यात अनेक कायदेशीर गोष्टी आहेत. आता या सर्व गोष्टीवर फडणवीस सरकार काय पावले उचलणार यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. औरंगजेबाची कबर हटवणं शक्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा.